कलेजी फ्राय खायची आहे आज. कलेजी फ्राय काय करायचं? कुणाला फोन करायचा? कुणाला फोन करू? हा तो जोगेश्वरचा तुला हा खूप मस्त कुणाला कलेजी फ्राय आगरी आणि पोळी पद्धतीने मस्त कलेजी फ्राय. त्याला फोन करतो. फोन आला. हॅलो हा कुणाल, काय करतो? फ्री आहेस? कलेजी फ्राय खाणार का? मग ये. त्याला सांगू नका. तो आला ना त्याच्याकडनं करून घेऊया. खाली अरे चला जेवायला बसूया लगेच. तिकडे बघ कॅमेरा चालू आहे. प्रँक केला तुम्ही माझ्यासोबत. नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत आहे कुणाल आणि हा आज आपल्यासाठी बनवणार आहे मस्त पैकी आगरी कोळी पद्धतीचं कलेजी फ्राय. येस. बोल इंट्रो दे. मस्त बनवणार ना? नक्कीच ऑफकोर्स मला बनवावंच लागणार. आता मी आता डायरेक्ट चॅनल वरती दिसणार तुमच्या. माझं भाग्य आहे आता तुमच्या चॅनल मध्ये. चला मग आपण याच्या बरोबर फ्राय केला, याला जेवायला बोलवलं आणि आज आपण याच्याकडनंच कलेजी फ्राय करून घेतोय. पण जोकचा पाठ हा खूप चांगली मस्त अशी चमचमीत अशी कलेजी फ्राय बनवतो. तर आपण पटकन किचन कडे जाऊया. चला आता मस्तपैकी कलेजी फ्राय करायला सुरुवात करूया. कुणालाही आलेला आहे, आता पटकन सुरू करू. कलेजा पेटा. हा काय आहे? हे हार्ट आहे हे हार्ट, आणि हा पेटा आहे आपला. हा फेटा. कलेजी आणि फेटा दोन्ही मिक्स करून बनवणार आहे. आणि हे जे आपण साफ करतो ना तेव्हा हातला जो काळा जो पदार्थ आहे दबत आहे तो काढून टाकायचा, धुवून काढायचं. अच्छा, म्हणजे कलेजी, फेटा आणि हार्ट असे तिन्ही प्रकार घ्यायचे आणि मग आपण कलेजी फ्राय बनवणार आहोत. येस. डिश आहे ना ही माझी आगरी आणि कोकणी अशी दोघांची मिळून मी अशी बनवलेली आहे. थोडस माझे मसाले इकडून तिकडून असे हे करतो. सगळं बरं. कुणालने मस्तपैकी कलेजी, फेटा, हाट हे सगळे प्रकार व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. नळाखाली, पाण्याखाली व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही सुद्धा ही कलेजी फ्राय तुमच्या किचनमध्ये नक्की आवर्जून बनवून बघा. आता इथे आपण काही मसाले घेतलेले आहे. यामध्ये आपण लाल तिखट, मीठ, खडा मसाला, तसंच धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, हळद आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी 6 ते 8 कांदे त्याला चिरून दिलेले आणि थोडीशी कोथिंबीर आणि आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत. आता आपली जय्यत तयारी मस्त झालेली आहे आणि कुणालने मस्तपैकी कलेजी फ्राय तयार करायला घेतलेली आहे. किचनमध्ये एकापेक्षा 2 ते 3 जण असतील तरी गप्पा गोष्टी मारत कधी ती रेसिपी तयार होते हे कळत सुद्धा नाही. आता कुणालने मस्तपैकी लसणाला अगदी हलकंच ठेचून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आमच्याबरोबर मस्त गप्पा गोष्टी मारण्यात मग्न झालेले होते. जय्यत तयारी आपली छान झालेली आहे. कढईसुद्धा गॅसवर मस्त तापलेली आहे. त्यामध्ये 3 ते 4 चम्मच भरून तेल कुणालने घालून घेतलं. आता चिकन म्हणा, नॉनव्हेजचा कुठलाही प्रकार असेल तर तेल आपल्याला जरा बऱ्यापैकीच घ्यावं लागतं. इथे आपण पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि एकदा का तयारी पूर्ण केलेली असेल तर रेसिपी बनवायला अजिबात वेळ लागत नाही. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि खडा मसाला घालून घेतलेला आहे. आता या खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, शाई जिरे, तसंच चक्रीफूल, मोठी वेलची हे सगळे प्रकार आहेत. आता त्याचबरोबर मसाले मस्त भाजत आल्यानंतर त्यामध्ये आपण 7-8 कांदे जे बारीक चिरून घेतलेले ते कांदे घालून घेतलेले आहे आणि त्यांना आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याला जास्त भाजायचं नाही आहे. तर आता मस्तपैकी कांदासुद्धा भाजत आलेला आहे आणि व्यवस्थित असा कांदा भाजत आला की त्यामध्ये छोटे 2 चम्मच भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आपल्याला जर तिखट आवडत असेल तर जास्त लाल तिखट घाला, जर कमी आवडत असेल तर कमी घाला. सगळं आपल्या आवडीवर असतं आणि आपल्या आवडीनुसार जर रेसिपी झाली तर एक नंबर जेवायला मस्त वाटतं. आता कांदा परतत आल्यानंतर ह्यामध्ये
सगळे मसाले घालून घेतलेले आहेत, जे तुम्हाला मी आधीच दाखवलेले होते. व्यवस्थित बघा रेसिपी कशा पद्धतीने कुणाल तयार करतोय ती, आणि अशीच रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये सुद्धा तयार करू शकता आणि मस्तपैकी तांदळाच्या भाकरीबरोबर कलेजी फ्रायचा आस्वाद घेऊ शकता. नॉनव्हेज म्हटलं की मस्तपैकी भाकरीही पाहिजेत, आणि कलेजी वगैरे असेल तर त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी एक नंबर लागते. कुणाल आमच्याबरोबर गप्पा गोष्टी मारत मारत कलेजी फ्राय तयार करत होता. आता आपण कांदा मसाले सगळे व्यवस्थित भाजत आल्यानंतर त्यामध्ये जी स्वच्छ केलेली कलेजी, फेटा आणि हाट होते ते आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला कांद्यासोबत ही कलेजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी परतवून झाल्यानंतरच आपण हिला शिजायला ठेवणार आहोत. कलेजीमध्ये जो आपण फेटा वापरतो तो फेटा शिजायला खूपच वेळ लागतो. त्याचबरोबर कलेजी ही पटकन शिजली जाते. आता आपण कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून हिला मंद गॅसवर आपल्याला 10 मिनटं शिजवून घेतलेली आहे. आणि वरती जे गरम पाणी होतं ते गरम पाणी आपण त्याच कलेजीमध्ये टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाईल. आता परत एकदा झाकण काढून गरम पाणी टाकलेलं आहे आपण, आणि तिला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर फेटा हा तुम्ही कुकरला आधी शिजवून घेऊ शकता आणि मग तो कलेजीमध्ये टाकू शकता, ज्यामुळे तुमचा वेळही जास्त जाणार नाही. अजूनपर्यंत फेटा काही शिजलेला नाही, म्हणून परत एकदा झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि त्याला परत एकदा शिजवून घेतलेलं आहे. ताटामध्ये जे गरम पाणी झालेलं आहे ते काही मी ह्यामध्ये परत टाकलेलं नाही, कारण मला इतपतच रस्सा हवा होता. त्यामुळे मी जास्तीचा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर परत एकदा गरम पाणी झालेलं होतं ते पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता कलेजी तर शिजलेली आहे, पण फेटा अजूनपर्यंत शिजायचा बाकी आहे, म्हणून आपल्याला परत एकदा ह्याला शिजवून घ्यावा लागणार आहे. परत एकदा ताटामध्ये पाणी ठेवून ही कलेजी आपण शिजवून घेतलेली आहे. आता मला ह्या कलेजीमधलं थोडंसं पाणी आटवायचं होतं, म्हणून परत एकदा झाकण ठेवून मी थोडा वेळ पाणी आटवून घेतलेलं आहे. आणि बघू शकता आपली कलेजी फ्राय अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. मला जास्तीचा रस्सा नको होता, म्हणून मी हे पाणी आटवून घेतलं. तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता. आता ह्याच्यावरनं मस्तपैकी कोथिंबीर आपण घालून घेऊया आणि तिला व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. झाली आपली चमचमीत अशी कलेजी फ्राय तयार. थँक्यू कुणाल, खरोखर खूपच टेस्टी अशी कलेजी फ्राय दिसते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं कलेजी भाकरी रेडी आहे आणि कलर पण छान आला आहे. आता सगळेजण टेस्ट करतील आणि मग तुम्हाला रिव्ह्यू देतील की आवडले की नाही ते. आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवा आणि कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण ताई सांगतील की कसं झालं आणि लोकांच्या कमेंट काय आलं. तर ताई प्लीज ट्राय करा आता तुम्ही. आहे बघा कुणालने खास माझ्यासाठी बनवलेली कलेजी फ्राय. मस्तपैकी आम्ही कलेजी फ्रायची दावत उडवली. खरोखर खूपच टेस्टी अशी ही कलेजी फ्राय झालेली आणि आम्हाला सगळ्यांना खूपच आवडली. जास्त करून तर मी तर नॉनव्हेज प्रेमी आहे. वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या चवीचे नॉनव्हेजचे प्रकार खायला खूपच आवडतात, त्यामुळे मी तर जाम खुश होती. त्याचबरोबर तांदळाची भाकरी आणि कलेजी फ्राय एक नंबर. तुम्हाला जर ही रेसिपी माझी नाही आहे. तुम्हाला जर कुणालची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.